पंढरपूरच्या तांदूळवाडी गावाजवळ भीषण अपघात झालेला आहे आणि 14 मृत्यू या अपघातात झालेला आहे। तसंच या 14 जणांवर काळानं घाला घातलेला आहे आणि या तांदूळवाडी गावाजवळ पिकअप गाडीचा हा अपघात झाला आणि पिकअप गाडी विहिरीत कोसळली आहे। 14 जणांचा यात दुर्दैवी अंत झालाय। मसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावातला हा अपघात अत्यंत भीषण आणि तितकाच दुर्दैवी असा हा अपघात। तर सर्व हा घोळका जो आहे हा माणसांचा घोळका पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे हे सगळे रहिवासी होते, ग्रामस्थ होते आणि मसवड इथं सिद्धनाथाच्या दर्शनासाठी हे सगळे भाविक गेले होते आणि गावाकडे परत येत असताना माळशिरस तालुक्यामध्ये तांदूळवाडी गावानजीक एका विहिरीत हे पिकअप वाहन पडलं आणि मोठा अपघात झालेला आहे। तर आपण पाहतोय अत्यंत दुर्दैवी घटना, पंढरपूर जिल्ह्यामधली मोठी दुर्घटना झालेली आहे आणि या बातमीचं कव्हरेज आपण पुढारी न्यूजवर पाहताय। अत्यंत हृदय हेलावून टाकणारी दृश्य आपण पाहतोय। पाण्यानं भरलेली ही विहीर आणि या विहिरीत हे वाहन पडलंय। 14 जणांचा घास या विहिरीनं घेतलाय। तर जिल्ह्यातील पंढरपुरात ही मोठी घटना आहे। सोलापुरातल्या पंढरपुरातली ही अत्यंत मोठी घटना अपघाताची। तर एका विहिरीत पिकअप वाहन पडलं, 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती यात मिळते। तर पंढरपूर तालुक्यातील मसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळचा हा अपघात अत्यंत मोठा, भीषण आणि तितकाच दुर्दैवी असा हा अपघात। तर या अपघातामध्ये 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे। तर मसवड सिद्धनाथ यांचं दर्शन घेऊन हे सगळे भाविक परत आपल्या गावी परतत होते आणि त्याच वेळी काळानं हा घाला घातलेला आहे। तर गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून हा मोठा अपघात झालाय। अपघातामध्ये 14 जणांचा दुर्दैवी अंत। अत्यंत मोठी बातमी आणि सर्वजण पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी गावचे हे सगळे रहिवासी आहेत। विहिरीतून क्रेनच्या सहाय्यानं आणि जेसीबीच्या सहाय्यानं या सगळ्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू झालेलं होतं आणि आतापर्यंत 14 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत। तसंच पिकअप जीप बाहेर काढली जाते आपण पाहतोय। तर खोली सुद्धा या विहिरीची जास्त आहे आणि त्याच्यामुळे थोडे जास्त अडथळे येतात या मदत आणि बचाव कार्यामध्ये। तर त्यानंतर विहिरीत उतरून सुद्धा मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। आपण पाहतोय 2 जेसीबीच्या सहाय्यानं हे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। तर काही जण सुद्धा विहिरीत उतरलेले आहेत आणि पाण्याचा शोध घेतात आणि पाण्यामध्ये आणखी कुठे मृतदेह आहेत या सगळ्याचा शोध घेतला जातोय। तर आसपास बघ्यांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते। मोठी दुर्दैवी घटना आणि या घटनेमुळे अत्यंत मोठी शोककळा या गावावर पसरलेली आहे। तर सध्या स्क्रीनवर तुम्हाला बाजूला जो फोटो दिसतोय या कुटुंबाचा हा फोटो आहे आणि या फोटोतले सगळे सदस्य 4 ते 5 लहान मुलं सुद्धा आहेत या फोटोमध्ये। तर या सगळ्यांचं निधन झालेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात आणखी महत्त्वाची माहिती मिळते। तर राम सातपुते भाजपचे आमदार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर, आपलं स्वागत। तर अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना, काय सांगाल या सगळ्याबद्दल, आपली प्रतिक्रिया? अतिशय भयानक, भीषण आणि वेदनादायी हा अपघात आहे। या अपघातामुळे मन भेदून घटना याच्यामध्ये प्रामुख्यानं मसवड पंढरपूर हा जो रस्ता, या रस्त्यावरती आमच्या मतदारसंघातील तांदूळवाडी गावात ही घटना घडलेली आहे। अतिशय दुर्दैवी, वेदनादायी ही घटना आहे। याच्यामुळे मन हेलावून गेलेलं आहे आणि या घटनेतून प्रशासनाने आपण सर्वांनी त्या ठिकाणी समज घेण्याची गरज आहे की अशा घटनेमुळं अशा घटना घडतात आणि आपण कुठेतरी जागा होतो। मागे सिन्नरला अशी घटना घडली। आपण सगळ्यांनी मिळून हे रस्त्याच्या कडेच्या ज्या विहिरी आहेत या विहिरीला किंवा एकंदर सर्वच विहिरींना कठडा असले पाहिजे। ठीक आहे, पक्क कन्स्ट्रक्शन काही लोकांना परिस्थितीमुळे करायला जमत नाही, दगडाने विहीर बांधून घेतली पाहिजे जेणेकरून असे अपघात घडणार नाही, त्याला ब्रेक लागेल कुठेतरी। पण अतिशय वेदनादायी आणि दुःखद ही घटना आहे। मी एवढं निशब्द या विषयामुळे मी अतिशय दुःखद घटना आहे। सर, आणखी एक महत्त्वाचं तुमच्या बोलण्याप्रमाणे अतिशय बरोबर असं म्हणणं तुमचं की हे जे कठडा नसलेल्या विहिरी आहेत, मागे सुद्धा अशीच एक घटना घडली होती राज्यामध्ये, त्यानंतर सुद्धा शहाणपण आलेलं नाही आहे आणि खरं म्हणजे कुठेतरी पंचायत पातळीवर सुद्धा आणि बाकीच्या ठिकाणी सुद्धा या संदर्भात आणखी सतर्कता आणि किंवा आणखी जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे।
याच्यामध्ये एक आहे की जागरूकतेपेक्षा संवेदना असणे गरजेचं आहे. तर मी शेतकरी कुटुंबातला आहे, तर तो शेतकऱ्याने सुद्धा रस्त्याच्या कडेला विहिरी ज्या आहेत ते बांधून घेतल्या पाहिजेत, अगदी जेणेकरून कोणाच्या तरी जीवावर हे येऊ शकतं. आज उद्या स्कूल बसेस असतात. नक्कीच. राम सातपुते, तुम्ही असेच आमच्याबरोबर जोडलेला राहा. आपल्यासोबत खासदार प्रणिती शिंदे सुद्धा जोडल्या गेलेले आहेत. प्रणिती शिंदे, अत्यंत मोठी दुर्दैवी घटना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी घटना याआधी सुद्धा राज्यात घडलेली आहे आणि त्यानंतर सुद्धा अशा घटना घडण्याचं प्रमाण थांबत नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 14 जणांचा घास या सगळ्या अपघातात घेतला गेलेला आहे. आपली प्रतिक्रिया? अतिशय धक्कादायक बातमी येत आहे आणि 14 जण दर्शनावरून येत होते आणि रांजणी गाव, माझ्या मतदारसंघाचं पंढरपूरचं गाव, त्यांचा अपघात होतो. आता 4 जणांना रेस्क्यू केलाय, पण आता अधिक महिना आहे, लोक भाविकांची गर्दी होत असते आणि सोलापूर जिल्ह्यात अनेक असे ब्लाइंड स्पॉट्स आहेत. मोहोळ असेल, वारी जेव्हा असते तेव्हा पंढरपूरचे ब्लाइंड स्पॉट्स असतील, काही तुळजापूरचे ब्लाइंड स्पॉट्स असतील, पण सरकार ह्याबद्दल गंभीर नाही आहे. आता ही विहीर आहे, मग त्या विहिरीला काही कंपाऊंड नव्हतं, काही प्रोटेक्शन नव्हतं, कुंपण नव्हतं आणि ती गाडी नेमकी त्या विहिरीकडे कशी गेली ते पण कारवाई करणं गरजेचं आहे. पण गेली जरी असती त्या विहिरीला थोडं तरी काही असतं कंपाऊंड, तर ते झालं, ही घटना घडली नसती. आणि मी एवढीच प्रार्थना करते की काही जिवंत आपल्याला त्या ठिकाणी लोक असतील आणि सरकारकडून त्यांना ताबडतोब, गेलेला जीव तर येऊ शकत नाही, पण सगळीकडे आता वारी यायची आहे त्याच्या आधी असे जिथे जिथे ब्लाइंड स्पॉट्स असतील, विहिरी असतील, काही धोकादायक वळणं असतील, कुठे स्पीड ब्रेकर्स असतील, कुठे क्रॉसिंग असतं, कारण का NHAI करताना सर्व्हिस रोड असतो पण ब्रिज नसतो आणि म्हणून लोक क्रॉसिंग करतात हायवेवरून. अशा ठिकाणी सरकारने ताबडतोब काहीतरी पर्याय योजना, उपाययोजना केली पाहिजे. नक्कीच. प्रणिती मॅडम, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे नक्कीच असे अनेक खरं तर ब्लाइंड स्पॉट्स आहेत. आता खरं तर ही कठडे नसलेली विहीर दुसरी गोष्ट, मात्र तुम्ही ज्याप्रमाणे उल्लेख केला त्याप्रमाणे अनेक अशी धोकादायक क्रॉसिंग्स आहेत, अनेक असे स्पॉट्स आहेत ज्या संदर्भात उपाययोजना करण्याची गरज आहे, मात्र अजूनही होत नाही आहे. कारण असे अपघात होत राहणार आहेत आणि यापुढे सुद्धा उपाययोजना जर होत नसतील तर याहून मोठं दुर्दैव नाही आहे. नाही, मला असं वाटतं जीवाला काही महत्व आहे, राहिलंय का नाही असं मला आता आजकाल वाटतंय. कारण का उठसूट लोकांचा कुठे ऍक्सिडेंट मध्ये, कुठे काही त्या ठिकाणी उष्माघातामुळे असेल, कुठे काही सुसाईड असतील, वारंवार आपल्या महाराष्ट्रात असं होत आहे. आता तरी सरकारने जागं होणं गरजेचं आहे. एकाच गावातले 14 जण एकाच झटक्यात जाणं खूप मोठी शोकांतिका आहे. प्रणिती मॅडम, आणखी एक खरं तर सरकारचं कर्तव्य आहे, मात्र त्या भागात ज्या भागांमध्ये हे सगळे ब्लाइंड स्पॉट्स आहेत किंवा अशा विहिरी आहेत किंवा असे क्रॉसिंग्स आहेत, त्या ठिकाणी अपघात होऊ नये आणि पुढे भविष्यात मृत्यू होऊ नये म्हणून त्या मतदारसंघांमधले प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा एक जनजागृती मोहीम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांनी सुद्धा पुढाकार घेणं गरजेचं आहे. आपली प्रतिक्रिया? वारंवार माझ्या मीटिंग होत असतात NHAI सोबत किंवा PWD सोबत, की सर्व्हिस रोड नीट झाला पाहिजे किंवा FOB झाला पाहिजे, फुट ओव्हर ब्रिज झाला पाहिजे, पण वेळेत होत नाहीये. काम खूप स्लो चाललंय. लोकांचं म्हणणं घेऊन हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आता विहिरीच्या बाजूला कंपाऊंड नसेल, तुम्ही म्हणजे बघू शकता की किती त्या ठिकाणी म्हणजे लोकांनी केअरलेसपणा त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी दाखवला असेल. अगदी अगदी धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल. प्रणिती मॅडम, आमच्याशी जोडले गेला त्याबद्दल धन्यवाद. आपण पाहतोय अत्यंत दुर्दैवी आणि तितकीच मोठी भीषण घटना. तर कठडे नसलेल्या या विहिरीत पिकअप वाहन पडलेलं आहे. देवदर्शन करून, म्हसवड सिद्धनाथांचं दर्शन करून हे सगळे ग्रामस्थ, खरं तर एकाच गावचे हे सगळे रहिवासी घरी परतत होते, मात्र कठडे नसलेली ही विहीर याचा अंदाज आला नाही. हा ब्लाइंड स्पॉट आहे याचा अंदाज आला नाही आणि 14 जणांना या विहिरीनं गिळंकृत केलं आहे. तर आपण पाहतोय म्हसवड येथील सिद्धनाथांच्या दर्शनासाठी हे भाविक सगळे गेले होते आणि विहिरीमध्ये त्यांचं पिकअप वाहन कोसळलं, पडलं आणि कदाचित वाहन चालकाला, ड्रायव्हरला या विहिरीचा, या ब्लाइंड स्पॉटचा अंदाजा आला नाही आणि हा अंदाज न आल्यामुळेच हा अपघात घडलेला आहे.